RD11 किरवली वर्सेस धनेश 11 कुकसे. वेल डन बॉयज. बालगोपाल सोनारपाडा, खूप खूप अभिनंदन. जयदुर्गा ट्रॉफी लोणाड या स्पर्धेतील आजचा अंतिम दिवस तुम्ही पाहतात. फायनल डे ऑफ द टुर्नामेंट. हु विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट. कोण होणार या स्पर्धेचा चॅम्पियन, आज संध्याकाळी त्याचं उत्तर मिळेल. खरं तर पहिला दिवस गाजवला गावदेवी नांदकर्ण, दुसरा दिवस गाजवला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय टीम गावदेवी वालशिन्न. दोन्ही टीमच्या नावापुढे आई गावदेवी मातेचं नाव आहे. आणि आज आपण पाहिला तर जर गावदेवी बापगाव संघ आपल्याला पाहायला नक्कीच मिळाला होता, परंतु तो या स्पर्धेच्या बाहेर झालेला आहे. रामचंद्र थळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. बजरंग थळे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. माजी ग्रामपंचायत सदस्य बजरंगजी थळे. मोठ्या संख्येने आज मान्यवर मंडळी मित्रांनो आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. या स्पर्धेचा आनंद वाढवण्याकरिता, द्विगुणित करण्याकरिता आलेले आमचे सर्वच सन्माननीय, त्या सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मॅचला सुरुवात निखिलच्या सोबतीनं राकेश आला आणि सुनील गांगुर्डे षटक क्रमांक पहिला घेऊन या ठिकाणी मार्गस्थ होतोय. लेट्स प्ले गेम ऑन. सुनील तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. पहिला चेंडू थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा बॉल मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल आणि डॉट बॉलनं सुरुवात करतोय सुनील गांगुर्डे. चर्चा आपण कालच करत होतो, परवाही करत होतो की ALPLचं जे तिसरं पर्व आहे त्या तिसऱ्या पर्वामध्ये या गोलंदाजाकडे सर्वांच्या नजर आहेत, सुनील गांगुर्डेकडे. तसं प्रदर्शन त्यानं केलं. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा निखिल समोर. शफल झाला ऑन साइडला. हुक करत असताना बॉल हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॅचची संधी होती, प्रयत्न चांगला केला. ॲप्रिशिएट करत असताना फिल्डर त्याच्यासाठी, कारण मागे धावून अशा प्रकारचे कॅच घेणं कठीण असतं. एक धाव त्याच दरम्यान मिळाली. फायनली निखिलनं एका धावेनं स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती एक पहिली धाव आपल्याला बघायला मिळेल तिच्या अनुमान खांडवल B संघासाठी. हो 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 हो, बॅट चेंज. आवाज आला होता जोरात. लाऊड शाउट देअर. मला वाटतं थोडीशी मिस्टेक झाली आय थिंक. त्याच्यावरती मिळते एकच धाव. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न केला. ओहो, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. क्रॅकिंग स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गांगुर्डे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक ऑफ द डिलिव्हरी. शॉट ऑफ गुड लेन. टप्पा पडला. थोडासा मूव होत असताना बॉल आणि हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 6 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. सात धावा आतापर्यंत, 6 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत. दबाव थोडा असेल, चौकार आला जरूर,
मात्र त्यात चौकारानंतर चांगला बॅक करत असताना सुनील त्याच्या बॉलिंग क्रमामध्ये बदल केला. आपण पूर्ण वर्षभर आपण त्याला बघितलं की तो अंतिम षटक टाकायचा, परंतु मागच्या 1 ते 2 स्पर्धांपासून पहिल्या ओव्हरमध्ये येतोय आणखी एक चांगला बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. आणखी एक चेंडू डॉट येतोय आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6 धावा विदाउट एनी लॉस. सहा धावा धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. सुरुवात जी हवी होती राहुलनं षटकाला सुरुवात केली डॉट बॉलनं. राकेश असे स्ट्रायकिंग एंडला. मला वाटतं आज योगेश्वर टीममध्ये आय थिंक नाही आहे, त्याच्यामुळे आज सलामी वीरांमध्ये थोडासा बदल आपल्याला बघायला मिळाला. योगेश्वर म्हणजेच संघातील प्रमुख खेळाडू, प्रमुख बॅटर आहे. ऑन साईडला हुकचा फटका, बॉल हवेत. स्क्वेअर लेग टीपमध्ये उपस्थित. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड द विकेट कट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॉल. स्कोअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. हा बॉल मात्र सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. राहुल आला दुसऱ्या षटकामध्ये. राहुलला आपण नेहमीच पॉवर प्लेचं षटक टाकताना बघितलंय आणि इथून आपण आता जर विचार केला, ओ हो पुन्हा हुकचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आता सेट करण्यात आला. सातत्याने राकेश त्या क्षेत्रामध्ये फटके खेळतोय आणि त्याच्यासाठी आता तो फिल्डर देखील लावण्यात आलेला. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 9 रन्स ऑन दी बोर्ड नाव. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. 4 बॉलमध्ये आता फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत. आणि हा बॉल मात्र सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा चौकार. निखिल आणि राकेश सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. निखिल एका बाजूने चांगला खेळतो, राकेश थोडासा स्ट्रगल करताना दिसतंय. आणि समोर मेहर 11 बापगाव संघ आहे, ज्या टीममध्ये बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्यांना जर तुम्हाला थांबवायचं असेल, त्यांच्या समोर आव्हान उभं करायचं असेल, तर मग मोठं लक्ष तुम्हाला देणं गरजेचं आहे. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. सध्याच्या घडीला राहुल मेहर हो थोडासा खाली राहणारा बॉल. फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी आणि याचबरोबर हा चेंडू देखील डॉट येतो. 2 षटकांचा केस संपन्न झाला आणि आज जरूर आपण पाहतोय की गोलंदाजांचा बोलबाला मेहर 11 बापगावच्या पुन्हा एकदा बघायला मिळाला. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून आपण ही जी स्पर्धा पाहत आहोत यूट्यूबच्या माध्यमातून. आज स्पर्धेचा फायनल डे दिनांक 1 फेब्रुवारी आणि आज आपल्याला कळेल की कोण होणार आहे या स्पर्धेचा चॅम्पियन संघ.
कौन बनेगा करोड़पति तो ये हमेशा अमिताभ जी बताते हैं, लेकिन कौन बनेगा चॅम्पियन ये बताने वाले हमारे योगी सर. संतोष जाधव यांच्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. ह्याच दरम्यान आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. संतोषजी जाधव आपलं मनस्वी हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. किरण थळे यांचं देखील आगमन झालेलं आहे आणि जरूर त्यांचा आज वाढदिवस देखील आहे. किरणजी थळे साहेब आपल्याला वाढदिवसाच्या मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहोत. तुमची हजारो साल. किरण मंगळ थळे माजी सभापती लोणार सेवा सहकारी सोसायटी संस्थापक अध्यक्ष जाणता राजा युवा मंडळ आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा मी देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओमकार दळवे आल्या तिसरं षटक घेऊन मार्गस्थ होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हो परफेक्ट फुल लेंथ यॉर्कर होता. इथे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. धाव मिळाली आहे. लेग बाईचा इशारा येतोय. हलकीशी अपील देखील करण्यात आली होती आणि या एका धाव्याने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती 14 धावा. थोडासा आता स्कोर कमीच दिसतो, परंतु मागचा सामना तुम्हाला आठवत असेल की 34 धावांचं संरक्षण करण्यात आलं आणि पहिल्या दिवशी देवरुंग संघाने आय थिंक 30 धावांचं संरक्षण केलं होतं. म्हणून असं नाहीये की क्रिकेटच्या खेळामध्ये कोणती धावसंख्या छोटी किंवा कोणती धावसंख्या मोठी आहे. पुन्हा एकदा ओमकार. ओहो फुल टॉसचा बॉल होत होता. थोडासा मागे गेला, स्वतःला यॉक केलं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. थोडासा बॅकवर्डला गेला आणि स्वतःला यॉक केलं त्या ठिकाणी. कदाचित हा फटका स्वीप केला असता तर फुल टॉसवर घेऊन खेळू शकला असं. दरम्यान मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभाग बनवतोय. डॉट बॉल आला. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा तुम्हाला बघायला मिळतात. निखिल देखील स्ट्रगल करत असताना. दरम्यान आपण या ठिकाणी पाहू शकता सन्माननीय किरणजी थळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि नक्कीच त्यांच्या सोबतीनं पैलवान स्वराज थळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत आणि आपल्यास विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. किरणजी थळे यांचा आज वाढदिवस देखील आहे. शरदजी भामरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. महेश भोईर आपलं देखील मनपूर्वक स्वागत. शरदजी भामरे यांच्याकडनं आम्हाला या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी सायकल स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. सन्माननीय शरदजी भामरे आपलं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रुद्र कॅटर्सचे सरजी भामरे ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये मालिकावीराची सायकल स्पॉन्सर्ड केलेल्या आपला आम्ही विशेष धन्यवाद करतोय आणि आपलं स्वागत देखील करतोय. आदरणीय किरणजी थळे यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टसाठी किरणजी थळे यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. या दरम्यान फ्लिकचा फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. युवा मंडळचे अध्यक्ष किरणजी थळे यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष कोटी शुभेच्छा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांकडनं आणि जयदुर्गा स्पोर्ट लोणारच्या वतीनं किरणजी थळे साहेब आपणाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. उपसरपंच सन्माननीय बाबू मुकादम यांचं देखील इथे शुभ आगमन. इथे विकेटची संधी आहे. वसीम प्रयत्न करेल का की लॉंग ऑफचा बिल्डर शालिक नाही पोहोचू शकला. उत्तमजी थळे समाजसेवक आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आज बापू मुकादम साहेबांना तुम्ही पाहतात उपसरपंच ग्रामपंचायत लोणाळ आपलंही मनस्वी हार्दिक स्वागत. धावा झाल्या धावफलकावरती 22 धावा 22 रन्स. आज मोठ्या संख्येत मान्यवर मंडळी तुम्ही पाहतात मित्रांनो या स्पर्धेचा आनंद घेत असताना या सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. क्लीन बॉल राऊंड लेग त्रिफल उद्ध्वस्त केल्या त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. ओमकारला मिळाली आहे सफलता. भरपूर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि सरळ यष्टांना धडकणारा चेंडू आपण पाहतोय. आज मान्यवर पाहुण्यांची गर्दी, तुडुंब गर्दी आपल्याला बघायला मिळते. आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता आमचे सर्व सन्मान्य अतिथी दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय भगवान केने साहेब माजी सरपंच व तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणे जिल्हा
आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय भगवानजी केने साहेब, आपलं या स्पर्धेमध्ये जयदुर्गा स्पोर्ट लोणारच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फटाक्यांच्या आतषबाजीनं आपण मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करत आहोत. आज प्रचंड प्रमाणात ती मान्यवर मंडळी तुम्हाला बघायला मिळते. चला, RD11 किरवली आणि धनेश 11 कुकसे कॅप्टन आपण रेडी राहायचंय. धावसंख्या धावफलकावरती 22 आहे. नक्कीच भगवानजी केने साहेबांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालं आणि आज आपण चर्चा करत आहोत या वेळेला पुन्हा अपील. यस, वन मोर विकेट डाऊन. फलंदाज वा. समाजसेवक लोणार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज किरणजी तळे यांचा वाढदिवस आहे. नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, ज्यांनी आम्हाला या संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टसाठी फायनान्स बॅकअप दिलेला आहे, किरणजी तळे यांच्याकडनं. आणि मित्रांनो, आज त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून फाउंडेशन लोणार आयोजित कुस्त्यांचा महासंग्राम दुपारी 3 वाजल्यापासून पाण्याच्या टाकीजवळ लोणार येथे आयोजित करण्यात आलेल्या पैलवान स्वराज तळे यांच्या नक्कीच मी म्हणेल गुणगौरवासाठी किरणजी तळे साहेबांकडनं कुस्तीचा महासंग्राम, नाद मातीचा, नाद लोणारकरांचा करती काय, आणि जरूर आपण कुस्तीचा महासंग्राम पाहणार आहोत. किरणजी तळे, त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय आम्ही. शरद भामरे यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानू. खरं तर या कुस्ती स्पर्धेसाठी त्यांचे योगदान आहे आणि जी मालिकावीरासाठी सायकल आहे ती शरद भामरे यांनी स्पॉन्सर्ड केलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 22 धावा धावफलकावर आहेत. अंतिम षटक शालिक आल्या गोलंदाजी करण्यासाठी. सामना करेल बॅटर राकेश. राऊंड द विकेट. ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला. चांगला फटका लॉंग द कार्पेट. बॉल येतो डीप मध्ये मिड विकेटला. फिल्डर खराब क्षेत्ररक्षण. बॉल बॉडी लाईनच्या बाहेर येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावरती 26 धावा. स्वागत केलेलं आहे शालिकचं या चौकारानं, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आपल्याला बघायला मिळालं. ओ, इथे चांगला बाउन्स प्राप्त केला. राऊंड द विकेट. पुन्हा मिस्टेक. हा देखील बॉल निघून चाललाय मागे. थर्ड मॅनला येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. लकी रन्स फॉर द टीम. जय हनुमान खांडवलवी. चला, धनेश 11 कुकसे आणि टीम RD11 किरवली टॉस साठी यायचं. एस दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. एक मोठा सामना, बिग मॅच तुम्हाला बघायला मिळेल. धावा झाल्या त्या धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला 30 धावा, 30 रन्स ऑन दी बोर्ड नाव. शालिकच्या विरुद्ध आलेले बॅक टू बॅक हे 2 चौकार आपण पाहतोय. थोडासा खाली राहणारा बॉल यावेळेला आता कीपर मिस जज करताना दिसला. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आता एका धावेने पुढे जाणार. नवीन बॅटर दीपेश आला. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना 31 वर 31 रन्स लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव पूर्ण करण्यात आली. येस, बॅटला स्पर्श आय थिंक आज कॅप्टन वसीम सेंधू यांनी खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं आणि खरं म्हणजे मेहर बापगावचं या स्पर्धेसाठी आम्हाला चांगलं योगदान लाभलेलं आहे. राहुल मेहर यांनी पाण्याची व्यवस्था केली. वसीम सेंधू यांनी नेटची व्यवस्था केली. त्याचबरोबर आर्यन मेहर यांनी देखील मॅन ऑफ द मॅचची आम्हाला व्यवस्था केली आणि त्याचबरोबर बाळारामजी मेहर, त्याचबरोबर सर्वच मेहर 11चं आम्ही मनापासून आभार मानू. मैदानावर पाणी मारण्यापासून तर जी मदत लागेल ती त्यांनी या स्पर्धेसाठी केलेली आहे. आयोजकांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, आणि एकमेकांना साथ देत असताना हे सर्वच बांधव
हो, यावेळेला मिस टायमिंग हॅमर करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, शॉट कव्हरला पकडलाय चेल, समाप्त होणार राकेशचा खेळ. लागेला तिसरा धक्का खांडवल बीला. आपण पाहतोय 32 32 रन्स. वेदांत नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर झालेला आहे. या चेंडू नंतर टॉस केला जाईल. शेवटचा बॉल. आज मोठ्या संख्येने मान्यवर देखील आपण पाहतोय मित्रांनो, या स्पर्धेचा आनंद घेत असताना, आनंद द्विगुणित करत असताना. जय हनुमान खांडवल बी आणि त्यांच्या विरुद्ध तुम्ही जी लढत पाहतात ती मेहर 11 बापगाव. शालिकचा बॉल, उडवला बॉल, स्वीपर कव्हरला बॉल येतो, इनफिल्डला क्लिअर केलं होतं. एक मात्र फिल्डर उपस्थित होता डीप मध्ये, बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू जाणार आणि या चेंडूवरती मिळतात त्या 2 धावा. तर 2 धावांनी स्कोर झाल्या. पुन्हा आता या मॅच मध्ये 34-35 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. 35 टू विन. आणि आता लगेचच आपण वळणार आहोत टॉस कडे, जेथे दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. टीम धनेश 11 कुकसे वर्सेस. चला, दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. दोघांना विनंती आहे. RD11 किरवली वर्सेस सन्माननीय भगवानजी केने साहेबांच्या शुभासे आपण या पुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस करतो. माजी सरपंच रामचंद्र थळे यांना देखील विनंती असेल की आपण पुढे मुकादम यांना असेल की आपण यांच्या शुभासे आपण येथे टॉस करत. सर्व सन्माननीय अतिथी आज या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. उत्तम थळे उद्योगपती, त्यांना विनंती असेल की आपण देखील पुढे यायचं आहे. त्यांच्या शुभास आपण येथे टॉस करणार आहोत. मोठ्या संख्येने आज ही मंडळी आज या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. या सर्वांचं आम्ही मनापासून खूप खूप स्वागत करतो. चला, दोन्ही येस का आलेला जयदुर्ग आलेला ना कोणी. येस, किरवलीनं टॉस जिंकलाय. टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक्स देत आहोत, जी चेतन पाटील खांडपे यांनी स्पॉन्सर केलेले. नंतर मान्यवरांना पुन्हा मंचावर निर्णय कळव. टॉस तिथे संपन्न झालेला आहे. नाणेफेक फिल्डिंग करण्याचा निर्णय किरवलीनं बलंदाजीसाठी आमंत्रित केलाय तो 11 कुकसे संघाला. तर काही सन्मान मित्रांनो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. उपस्थित मान्यवरांमध्ये आपण पाहतोय आज भगवानजी केने माजी सरपंच या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा सन्मान आपण येथे करत आहोत. मी जरूर विनंती करेन राम घरत यांना की आपण आपल्या शुभासे हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. भगवानजी केने साहेब, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. खरोखरच मित्रांनो, कोणतीही स्पर्धा असू द्या, या विभागामध्ये आवर्जून भगवानजी केने यांची आपल्याला उपस्थिती बघायला मिळते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. रामजी गरज यांच्या शुभास आपण पाहत आहोत मित्रांनो. हा सन्मान येथे जात आहे भगवानजी केने साहेब. तदनंतर मी किरण थळे यांना विनंती करेन, राजा युवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा आज आपण जर विचार केला तर त्यांच्याच वतीनं कुस्तीचा महासंग्राम आयोजित करण्यात आलेला आहे. किरणजी थळे, मी यांना विनंती करेन की आपणही पुढे यावं. आणि मित्रांनो, ही स्पर्धा जी लाईव्ह कव्हरेज केली जात आहे त्याच्यासाठी किरण थळे यांनी आम्हाला फायनान्स बॅकअप केलेला आहे लाईव्ह टेलिकास्टसाठी. आणि जरूर त्यांना वाढदिवसाच्या देखील लक्ष शुभेच्छा असतील. तुम जिओ हजारो साल साल के दिन हो 50,000 या शुभेच्छा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं तुम्हाला देत आहोत किरणजी थळे साहेब. आणि तुम्हाला पुढील सर्वच वाटचालीसाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देत आहोत. रामजी गरज यांच्या शुभासे सन्मान केला जातो. तदनंतर सन्माननीय रुद्र कॅटरशे शरदजी भामरे ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला मालिकावीरासाठी सायकल स्पॉन्सर केलेल्या आणि त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. सन्माननीय शरदजी भामरे ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहतोय की
या स्पर्धेमध्ये सायकल स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. शरदजी भामरे यांचा सन्मान आपण येथे करत आहोत. रुद्र कॅटरर्सचे राम गरत यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. नक्कीच शेठ पाटील साहेबांचं देखील मित्रांनो या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विभागाचे भाग्य विधाते इताडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तथा ठाणे जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय जगनशेठ पाटील साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जयदुर्गा ट्रॉफी लोणाड या स्पर्धेमध्ये मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. सन्माननीय जगनशेठ पाटील साहेब, जयदुर्गा ट्रॉफी लोणाड या स्पर्धेमध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत. नक्कीच मित्रांनो, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा इताडे किरवली ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सरपंच डासिंग पर्सनॅलिटी आणि विभागाचे भाग्यविधाते जगनशेठ पाटील साहेब आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागत. नक्कीच आणि त्यांच्या सोबतच संपूर्ण त्यांचा ताफा आपल्याला बघायला मिळत आहे. आपलं मी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो. कोणतीही स्पर्धा असू द्या, साहेबांची उपस्थिती ही आपल्यासाठी मोलाची असते, प्रार्थनीय असते आणि जरूर त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं लोणाडकरांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. चल मॅचच्या दिशेनं आपण थोडक्यात या ठिकाणी वळत आहोत. काही सन्मान जे आहेत ते ओव्हर ब्रेकमध्ये आपण करत राहू, कारण मॅच लाईव्ह कव्हरेज जाणं इम्पॉर्टंट आहे. मावण्यांचा सन्मान देखील इम्पॉर्टंट आहे. मात्र ओव्हर ब्रेकमध्ये आपण काही सन्मान करतो. कॅमेरा तिकडे आहे ना आपला. हॅलो हॅलो चेक. तर दुसऱ्या इनिंगला मात्र या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 35 धावांचं लक्ष आपण सध्या पाहत आहोत मेहर 11 बापगाव संघासमोर. आणि सुरुवात तिथे पाहिली तर निखिल जाधवने केली निर्धावानं. त्याच्यानंतर आपण बाउंड्री बॉलच्या बॅटमधून एक चौकार पाहिला. नक्कीच 4 धावा फलकावरती लागल्या गेल्या. राजू कुंभार यांचा एक सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत, कारण भगवानजी केने साहेबांच्या सोबतीनं तेही निघत आहेत. राजू कुंभार समाजसेवक, मी त्यांना विनंती करेन की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाणार आहे. जयदुर्गा ट्रॉफी लोणाड ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत आणि राजू कुंभार यांना विनंती असेल की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आज खरोखरच लोणाडकरांचा आनंद गगनात मावेन असा आहे, कारण एवढ्या मोठ्या संख्येने मान्यवर आपण पाहतोय. तुमचे घर त्यांच्या शुभासे सन्मानित केलं जात आहे ते राजू कुंभार यांना. हो, निश्चितपणे प्रत्येक मान्यवरांना मात्र स्पर्धेच्या वतीनं आपण येतुची सन्मानित देत आहोत. आणि आज व्यासपीठ जर पाहिलं तर पूर्णपणे या ठिकाणी फुलून गेला. आणि इथे मात्र आय थिंक फलंदाज योगेश पाटील पूर्णपणे सासपडलाय. एक चौकार धरून त्याच्या बॅटमधून पाहिला, परंतु तब्बल 3 डॉट बॉल तो खेळलाय. निखिलचा अगेन्स्ट पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. रिवर्सचा फटका. या फलंदाजाला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. आणि काय प्रॉपर कनेक्शन पाहतो, चेंडू सरळ पॉईंटच्या डोक्यावरून चाललाय. 6 धावांसाठी षटकार. प्रत्येक ओव्हर ब्रेकमध्ये आपण पाहुण्यांना सन्मानित करणार आहोत, कारण भरपूर संख्येने मान्यवर आज व्यासपीठावरती तैनात आहेत. परंतु या ठिकाणी त्या सर्व पाहुण्यांना मात्र मंत्रमुग्ध करणारा फटका योगेश पाटीलच्या बॅटमधून निघाला आणि फलकावरती धावा लागल्या. या ठिकाणी 10. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि पाहू शकला या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आदरणीय या विभागाचे भाग्यविधाते सर्वांचे लाडके युवकांचे प्रेरणास्थान जगनशेठ पाटील सध्या व्यासपीठावरती या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि मित्रांनो, जशी स्पर्धा संपन्न होईल तुम्हाला पुढील जी स्पर्धा पाहायला मिळेल आदरणीय सरपंच चषक 2026 अर्थात जगनशेठ पाटील साहेबांच्या नावावरती स्पर्धा असेल. आडी 11 किरवली आणि रायकडचे दिघाडकर यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आपण पाहणार आहोत. लेग फॉर्मॅटची स्पर्धा असेल आणि त्या स्पर्धेमध्ये तना मनानं धनानं
सर्व काही आम्हाला जगदीश पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून सर्व संघांना गणवेश मात्र आपण देणार आहोत. पूर्णपणे किट त्या स्पर्धेमध्ये देणार आहोत. चला ओव्हर कंप्लीट आहेत, काही सन्मान आहेत, आपण जाऊया स्वागत कक्षामध्ये. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स दरम्यान मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. तर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे या विभागाचे भाग्य विधाते तथा भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सरपंच इताडे सन्मान्य जगनशेठ पाटील साहेबांचा मेगा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. मी साहेबांना विनंती करेन की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आणि हा सन्मान करण्यासाठी पप्पू मडवी तथा भरत मडवी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते जगनशेठ पाटील साहेबांचा सन्मान करायचा. एकदा जोरदार आवाज व्हायच्यात मित्रांनो. नेहमीच आपल्याला या विभागामध्ये कुठलेही कार्यक्रम असू द्या साहेबांकडे एक हाक द्या, एक हक्काची साथ घाला, तुम्हाला कधीच मागे पाठवणार नाहीत असे व्यक्तिमत्व जगनशेठ पाटील साहेब आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. नक्की ट्रॉफी लोणाड आज आपण जर विचार केला तर गावामध्ये क्रीडांगण उपलब्ध नाहीये, मात्र आज देवरुंग बापगावच्या क्रीडांगणावरती त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आणि अखेर त्यांच्या कारकिर्दीमधील पहिली स्पर्धा, त्यांच्या स्वप्नातील पहिली स्पर्धा त्यांनी आयोजित केली आणि यशस्वी स्पर्धा मित्रांनो आपल्याला आज जयदुर्गा स्पोर्ट अनुज 11 लोणारच्या वतीनं बघायला मिळाली. नक्कीच तदनंतर आपण पुढील सन्मान या ठिकाणी करत आहोत. सूर्यकांत पाटील सदस्य बापगाव देवरुंगचे, मी त्यांना विनंती करेन की आपण पुढे यावं. नक्कीच आणि देवरुंग बापगावच्या क्रीडांगणावरती स्पर्धा होत आहे. मी त्या सर्व पंचायत कमिटीचं आणि ग्रामस्थांचं मनापासून आभार की मैदान आम्हाला उपलब्ध करून दिल्या स्पर्धेकरिता आणि जरूर आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. सूर्यकांत पाटील बापगावचे देवरुंगचे ऍक्टिव्ह चा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. तदनंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करूया. आदरणीय मिथुनजी रणवी समाजसेवक, त्यांना विनंती करूया की आपण पुढे यावं. मिथुन रणवी त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट लोणाड आणि त्यांच्या संगत असलेला क्रिकेटचा बिग शो. परंतु आज मेहर 11 बापगावचा आपण जर विचार केला मात्र शून्याचा पाडा मात्र त्यांनी आज पाठांतर केल्याचं म्हणायला हरकत नाहीये. कारण फलकावरती 10 धावा लागलेले, त्यामध्ये एक चौकार पाहिला, आपण एक षटकार पाहिला आणि तब्बल तर त्याच्या इनिंगचा विचार केला तर एकूण 7 डॉट बॉल आणि 1 विकेट म्हणजे एकूण 8 डॉट बॉल इथे मात्र खेळलेले आहेत आणि लक्ष जर पाहिले तर 35 धावांचा आहे आणि ते मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर राहुल मेहर. नक्कीच आणि त्यानंतर सन्मान करत होते सन्मान्य बापू मुकादम उपसरपंच ग्रामपंचायत लोणाडचे, मी त्यांना विनंती करेन की आपण पुढे यावं. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करत आहोत. एका बाजूला लढत सुरू आहे ती मेहर 11 बापगावच्या विपक्षामध्ये जय हनुमान खांडवल ब आणि एका बाजूला आपण मान्यवरांना सन्मानित करत आहोत. अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांना योग्य तो मान आणि सन्मान देणं हे आपलं भारतीय संस्कृतीमधील परम कर्तव्य आहे. त्या कर्तव्याचं पालन आपण या ठिकाणी करत आहोत. तदनंतर पुढील सन्मान या ठिकाणी केला जाईल तो बजरंग तळे समाजसेवक, त्यांना विनंती असेल की आपण पुढे यावं. बजरंग तळे यांचाही सन्मान केला जाईल. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्या. हो, इथे मात्र पाहू शकाल एक अगला वेगळा फरक्या खेळण्याचा प्रयत्न राहुल मेहरने केलाय. लाऊड अपील कॉडबीसाठी, परंतु पंचांनी मात्र ती अपील फेटाळली आणि जबरदस्त मात्र इथे गोलंदाजी राकेशच्या माध्यमातून पालवले. फक्त 2 धावा खर्च केल्या, विकेट्स प्राप्त केला 1 आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावरती 35 धावांचा पाठलाग करत असताना धावा लागल्या गेल्या 12 आणि विजयासाठी 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 23 धावांची गरज. जरूर आणि त्यानंतर महेश भोईर यांना विनंती असेल की आपण पुढे यावं. त्यांचाही सन्मान इथे केला जाणार आहे. महेश भोईर, चला आपण पाहू शकाल एकीकडे मात्र पाहुण्यांना आपण सन्मानित करतो आणि दुसरीकडे पाहिलं तर या ठिकाणी धापांचा पाठलाग सुरू आहे. आज घरच्या मैदानावरती मेहर 11 बापगाव संघ खेळतो आणि कालच आपण पाहिले की 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळले गेले. किल्ले माऊली शापूर या ठिकाणी त्या स्पर्धेमध्ये मेहर 11 बापगाव संघाने जरूर खांडवल संघाला मात्र पराभूत केलं होतं. परंतु आता या स्पर्धेच्या माध्यमातून आता खांडवल संघ मात्र त्याचा वसपा मात्र या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करतो की काय. नक्कीच आणि त्यानंतर उत्तमजी थळे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. त्यानंतर रामचंद्र थळे समाजसेवक, त्यांनाही विनंती असेल की आपणही पुढे यावं. रामचंद्र थळे साहेब समाजसेवक,
यांच्या शुभाशय नक्कीच त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. रामजी गरत यांच्या शुभाशय आपण हे सर्व सन्मान संपन्न करतोय. प्रवीण आलाय तिसऱ्या षटकासाठी. ओ आणि पहिल्या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि विकेट किपरने कुठल्या प्रकारे मिस्टेक केली नाहीये. बाउंड्री बॉय आता मात्र आज शांत राहिलाय आणि लागला या ठिकाणी मेहर 11 भापगावला दुसरा धक्का. ऍक्शन रिप्ले. वाव, काय झेल पकडल्या त्या ठिकाणी. आणि दरम्यान आता मात्र आपल्यापासून रजा घेत असताना या विभागाचे भाग्य विधाते, युवकांचे प्रेरणास्थान, विद्यमान सरपंच आदरणीय जगदीश पाटील साहेब, आपण इथे आलात. या स्पर्धेचा आपण आनंद द्विगुणित केल्याबद्दल तुमचं आम्ही मनापासून या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. त्याच्या सोबतीला संपूर्ण त्याचा मित्र परिवार आपले सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि असंच प्रेम तुमचं नेहमीच्या विभागावरती राहील या अपेक्षा आम्ही तुमच्याकडे बाळगतो. आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच साहेब, आपण वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपल्या शतशः आभार. आणि त्यांचा संपूर्ण हा ताफा, त्यांचा मित्र परिवार आपण या ठिकाणी पाहतो, त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानू. आणि तुम्हाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. तदनंतर आदरणीय सन्मान केला जाणार आहे तो संतोष जाधव यांचा. संतोषजी जाधव यांना विनंती असेल की आपण पुढे यावं. आमनेपाडाचे संतोषजी जाधव यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. राम गरत यांच्या शुभाशय आपण संतोष जाधव यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. नक्कीच राम गरत यांचे अक्षय यांचे मामाश्री आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. थँक्स अ लॉट. नाउ बॅक टू कॉम बॉक्स. धन्यवाद समीर. पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी सफलता प्राप्त करून दिली प्रवीण आपल्या संघाला. आणि आता मात्र नवीन फलंदाज लारा आलाय चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. 11 चेंडू शिल्लक आणि 11 चेंडूमध्ये इथून 23 धाब्यांची अधुरी गरज हा सामना जिंकण्याकरिता मेहर 11 बापगाव संघाला अर्ध विकेट मारा करतोय. पहिला चेंडू मात्र पेस करत असताना मात्र लाराने या ठिकाणी कुठल्या प्रमाणे चेंडू मात्र आय थिंक एक्झिक्यूट केला नाहीये. आणि त्याच्यानंतर रनआउटची संधी. ओ माय गॉड, पंचांचा वाईटचा इशारा आणि फलंदाज लारा बॅक टू द डगआउट. आज असं वाटतं की काहीतरी बिनसलंय मेहर 11 बापगाव संघाचं. हे ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल. आय थिंक लारानं चेंडू फेस करण्याचा प्रयत्न केला होता परंतु लाईन थोडीशी चुकीची निवडली प्रवीण. त्यामुळे पंचाने मात्र त्याला दंडित केलं वाईटच्या स्वरूपात. आणि तदनंतर आय थिंक राहुलचा कॉल असावा की आपल्याला एक धाव मात्र कंप्लीट करायचे आहे. आणि त्याच्यानंतर पहा थोडंसं मात्र त्या ठिकाणी ढासाळला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट हिट. वाव, लारा जसा बाद झाला मात्र लगेच त्याचे बंधू सुनील गांगुडे आता मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेले. आज तुषार भंडारीची मात्र आय थिंक अनुपस्थिती आहे. आणि आपण जर विचार केला तर या ठिकाणी योगेशनं सुरुवात चांगल्या प्रमाणे केली होती परंतु तोही मात्र 10 धाबांचं योगदान देऊन माघारी परतला. आणि त्यानंतर आज ओमकार दलवी पूर्णपणे चाचपडला, शून्यावरती तो मात्र बाद झाला. त्याच्यानंतर पाहू शकाल लारा पहिल्या चेंडू फेस करत असताना एके धाबाचं त्याने योगदान दिलं नाहीये. आणि राहुलच्या सोबतीला आता मात्र नवीन फलंदाज या ठिकाणी सुनील आलाय मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. अनेक संख्येने मान्यवर मंडळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज हीच अपेक्षा होती की आज व्यासपीठावरती जागा शिल्लक राहणार नाहीये. एवढ्या संख्येने मान्यवर आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. आज पहिल्याच पर्व या स्पर्धेसाठी खरोखरच सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा. हो, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. सिंगल धाव मात्र कंप्लीट धुरीचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा दोघांमध्ये हॅजिटेशन. आणि शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी राहुलनं मात्र सुनीलला माघारी पाठवलंय. आज राहुल आणि सुनीलला मात्र जबाबदारीने खेळ साकारावा लागेल जर हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर. परंतु या ठिकाणी आज योगेश्वर पाटील संघामध्ये नाहीये परंतु त्याच्या बिहाफमध्ये मात्र सर्व त्याचे सहकारी आज जबरदस्त परफॉर्मन्स करत आहेत. कारण प्रथमतः मात्र या ठिकाणी पाहिलं तर फलंदाजाने योग्य धावसंख्या मात्र उभारली, 34 धावा उभारल्या. आणि त्या धावांचा आता मात्र या ठिकाणी संरक्षण करण्याचा मात्र या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न मात्र या ठिकाणी सुरू आहेत. एक आता मोठा फटकाला तर मात्र जो प्रेशर निर्माण झाला तो मात्र इथे रिलीज होऊ शकतोय. आणि मात्र हा फटका रिवर्स आणि आय थिंक लगभग पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सुनीलची विकेट्स धोक्यात होती परंतु तिकडे झेल ड्रॉप
आणि फलंदाजाने तब्बल 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आज अल्टी फल्टी सर्व फटके पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावरती या संघाचे पुरस्कर्ते बाळरामजी बेहेर सुद्धा मात्र आज उपस्थित आहेत आणि त्यांना सुद्धा आता मात्र या ठिकाणी थोडीशी चिंता आता मात्र या ठिकाणी वाढू लागलेली आहे. 2 धाबा कंप्लीट आणि 2 धाब्याच्या अनुषंगाने 16 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. म्हणजे अजूनही 9 चेंडू शिल्लक 19ची गरज. नेट टू नेट फाईट म्हणतात की या लो स्कोरिंग सामने जेव्हा आपण पाहतो तेव्हा ते सामने मात्र इंटरेस्टिंग होत असतात आणि त्यापैकी सामना खांडवल विपक्ष बापगाव अशी लढत सध्या आपण इथे अनुभवतोय. चापण्याचा प्रयत्न चेंडू बाटशी करायला लागला तर आतमध्ये आलाय. निर्धावना चेंडूची सांगता मात्र पाहायला मिळाली. 8 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 8 बॉलमध्ये 19ची गरज म्हणजे 2 चेंडू आता मात्र या ठिकाणी मेहर 11 बापगाव संघासाठी फार महत्त्वपूर्ण राहणार आहेत. किमान या 2 चेंडूमध्ये एक चांगला फटका चौकार किंवा षटकार जर आला तर मात्र या ठिकाणी एक संधी मिळेल या सामन्यामध्ये मेहर 11 बापगाव संघाला वापसी करण्यासाठी आणि तो मोठा फटका मात्र आहे या ठिकाणी बाहेर निघेल का. हो परंतु फलंदाज बाहेर निघालाय. ऑन साइडला स्कूप करायचं होतं परंतु चेंडू त्याला शॉर्ट थर्ड मॅनला झेलबादच्या सुरुवात सुनील गांगुडे मात्र या ठिकाणी बाद झालाय. मंदाबाई शिकलेली होती का नाही हे कुणालाच माहिती नाही. परंतु आज मेहर 11 बापगावच्या खेळाडूंना फलंदाजाला शिकावं लागेल. कारण जर तुम्ही जर अशा प्रमाणे जर सातत्याने चुका जर करत राहिले तर मात्र आय थिंक तुमचा जो प्रवास आहे तो स्पर्धेच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी संपूर्ण होऊ शकतोय. आणि त्याच्यामुळे आता मात्र आर्यन मेहरची आता मात्र वेल आली. आली रे आली. आर्यन मेहरची वेल आली. 7 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि 7 बॉलमध्ये आता मात्र इथे विजयासाठी 19ची गरज. लक्ष आता मात्र पाहिलं तर कुठेतरी या मेहर 11 बापगाव संघाच्या दृष्टिकोनातून मात्र दूर चाललेला आहे. आणि आपल्यामध्ये पाहू शकेल जरूर भरपूर मान्यवर आज उपस्थित आहेत. या षटकातील शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आता मात्र या ठिकाणी आर्यनची रणनीती काय असेल. सिंगल घेणार की या नेक्स्ट ओव्हरमध्ये आपल्याकडे स्ट्राईक तो ठेवणार की या चेंडूवरती आक्रमणाला तो सुरुवात करणार. भरपूर आता मात्र प्रश्न निर्माण झालेले त्या सामन्याच्या अनुषंगानं. 7 गेंदे अभी भी शिल्लक है और 7 गेंदों में अभी जीतने के लिए 19 रनों की अभी भी जरूरत. महत्वपूर्ण चेंडू फटका हवेत केलाय. टायमिंग प्रॉपर नाहीये. दीपेश पाटील आय थिंक दीपेश जोशी चेंडूच्या खाली पोहोचला होता आणि त्या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप आणि पहिल्या चेंडूवरती आर्यनला मात्र इथे जीवनदान आणि अखेर 3 षटकाचा खेळ मात्र संपन्न. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 35चा पाठला करत असताना मेहर 11 बापगाव संघाने आता धावा जोडल्या गेल्या. या ठिकाणी 18 आणि त्या विजयासाठी 6 बॉल आणि 17 धाब्यांची गरज. तत्पुरते काही सन्मान आहेत. सन्मान आपण या ठिकाणी संपर्क करतोय. आपल्यामध्ये पाहू शकाल सन्माननीय अजयजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय आणि मी विनंती करतोय पप्पू मडवी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. चला आपण प्रत्येक ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. कारण जे आपले लाडके प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत बॉल टू बॉल अपडेट पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण तिकडे लक्ष वेधित करूया. सध्या पाहू शकाल अजयजी जाधव यांना आपण इथे सन्मानित करतोय. पप्पू मडवी यांच्या शुभ हस्ते उपधर्मांची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन तर आपण सन्मानित करीत आहोत. 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 17 धावींची गरज. म्हणजे इथून आता राहुलला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. चला विनंती करतोय खानवल संघ आपण लगेच फिल्डिंग सेट करा. आपल्याकडे आज वेल नाही मित्रांनो. आजच्या दिवसातील पहिल्या फिरतीत 4था सामना सध्या आपण अनुभवतो आणि यानंतर पुढील जो सामना असेल पहिल्या फिरतीत शेवटचा सामना आरडे 11 किरवली विपक्ष धनेश 11 कुकसे आणि नुकताच कालचा दिवस कलंबूरच्या स्पर्धेमध्ये धनेश 11 कुकसे संघाने गाजवला आणि या टॉप 3 मध्ये मात्र त्या स्पर्धेमध्ये त्या संघाने आपलं स्थान कायम केलेलं आहे आणि आता मात्र जयदुर्गा ट्रॉफीमध्ये तो संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. चला विनंती करतो शेवटचा ऑफिशियल कॉल जर्मन खांडवल बसंग आपण खेळायला सुरुवात करायची आहे. चला शेवटच्या षटक आणि गोलंदाज प्रणयच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. इथे मात्र प्रणय आता मात्र 6 चेंडूमध्ये 17 धावांचं संरक्षण करणार की आर्यन मेहरात आय थिंक सोबतीला राहुल मेहर आहे
आणि हे दोघे आता मात्र या ठिकाणी आपल्या संघाची आणि आपल्या गावाची जबाबदारी पार पाडणार का? 6 बॉल शिल्लक, 17 धाबींची गरज. आय थिंक एका संघासमोर खतरा उडवलेला आहे, परंतु तो खतरा कुठल्या संघासमोर असेल, खानवल की बापगाव? पहिला चेंडू ओव्हर द विकेट मात्र इथे हाताळतोय. पहिला चेंडू ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची लिडिंग एज चेंडू हवेत. सॉफ्ट डिस्मिसल. फलंदाज बाजूला राहुल. आता मात्र इथून पुन्हा मात्र संघर्ष वाढलाय मेहर 11 बापगाव संघाचा, कारण येणारे 5 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 17 धावेची गरज. सुरुवात चांगल्या प्रमाणे झाली होती. आय थिंक पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या, म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ जर पाहिला तर 18 चेंडूमध्ये 25 ची आवश्यकता होती, परंतु राकेश पाटीलचा स्पेल फक्त 2 धावा खर्च केला, विकेट्स प्राप्त केला होता 1. त्याच्यानंतर आपण पाहिला प्रवीणचा स्पेल, त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या, विकेट्स प्राप्त केली 1. आणि आता मात्र या ठिकाणी प्रणयने सुरुवात केली पहिल्या चेंडूवरती विकेटच्या स्वरूपात. बॅटर शालिक भोईर. आज पूर्ण सगळं कम्प्लीट पाहायला होते. आय थिंक तुषार संघामध्ये नाही, परंतु मग कम्प्लीट साईट सध्या आपण पाहतोय. परंतु आज जो परफॉर्मन्स बॅटिंग ऑर्डरमध्ये मेहर 11 बापगाव संघाच्या वतीने होणं गरजेचं होतं, त्याप्रमाणे झाला नाहीये. असं वाटतं की या संघामध्ये वातावरण चांगलं नसावा, ज्याप्रमाणे वसीमनं ती स्पीच दिली. 5 बॉल शिल्लक आणि 5 बॉलमध्ये आता विजयासाठी 17 धाबींची गरज. हो, इथे मात्र पाहू शकाल पंचांच्या माध्यमातून वाईट घोषित केलंय, कारण अगदी बॅटरच्या रेंजच्या पलीकडे मात्र बाउन्सर होता आणि त्याच्यामुळे पाहतो की त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं गेलं आणि आय थिंक 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इकडे मात्र दिला जातोय. म्हणजे इथून आता मात्र गोलंदाज प्रणय आता मात्र बाउन्स चेंडू मात्र या ठिकाणी हाताळू शकत नाहीये. अभ्यांतरच्या रूपाने एक सिंगल दाबलाली. आता मात्र 5 मध्ये 16 ची गरज. हो, इथे बॅटची वरची करा, फाईनल कडे फिल्डर जाईनात. हो, आणि डायरेक्ट हिट आणि फलंदाज फीट. आर्यन मेहर बॅक टू द डगआउट. अस्सल कोलीगीत आता मात्र या ठिकाणी हे सादर करतोय कल्पेश डीजे किंग. आणि कल्पेशने या स्पर्धेमध्ये आमची चांगल्या आवाजाची काळजी केलेली आहे, चांगले प्लेलिस्ट त्यांच्याकडे आहे आणि आता मात्र त्या लिस्टमधून एक सॉन्ग तो मात्र बाहेर काढतोय. पण तो इथे फलंदाजांना मात्र बॅटच्या माध्यमातून चांगले स्ट्रोक बाहेर काढावं लागतील आणि त्यासाठी त्या मात्र करण मेहरला मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलंय. 4 चेंडू शिल्लक, 4 मध्ये आता विजयासाठी 16 धाबींची गरज. म्हणजे आतापर्यंत या ठिकाणी आपण प्रणयचा विचार केला तर फक्त 1 धाव तरी मात्र वाईटच्या स्वरूपात खर्च केलेले आहे. जबरदस्त मात्र इथे खेळ आज जय हनुमान खानवल बस सकाळी वतीने पाहायला मिळाला. आणि खेळपट्टीचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, जर तुम्ही 35-40 जरी धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या तर त्या धाबांचा पाठलाग करणं फार कठीण कार्य आहे आणि ते पुन्हा मात्र आज सिद्ध होत असताना या सामन्याच्या अनुषंगाने आपण पाहतोय करण आलाय, त्याला सुद्धा मात्र बीट केलाय आणि मात्र लगभग आता चिंतेचं वातावरण खेळाडू कक्षामध्ये निर्माण झालेलं आहे. सन्माननीय बाराजी मेहर यांच्या चिंता आता मात्र इथे वाढलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाहीये, कारण एक क्षण असं होतं की मात्र या 35 धाबांचा पाठलाग सहजपणे केला जाणार, परंतु आता मात्र 3 मध्ये तुम्हाला 3 ठोकावं लागतील. 3ही चेंडूचं दर्शन तुम्हाला आता मात्र सीमेरेषेचं घडवावं लागेल, कारण 3 मध्ये मात्र इथे 16 धाब्यांची गरज. सामना होता कुठे आणि मात्र सामना आला कुठे, आणि यालाच तर म्हणतात क्रिकेट हा खेळ निश्चितपणे का भरलेला आहे. प्रोटेक्शन संपूर्णपणे फेल आहे. फटक्या हवेत केल्या परंतु ताकद झोकली नाहीये. स्वतः विकेट किपर चेंडू परत जाण्याचा प्रयत्न करतोय आणि लगभग आता मात्र इथून मेहर 11 बापगाव सगळं मात्र सामना सोडून दिलाय. ज्याप्रमाणे त्यांची बॉडी लँग्वेज सध्या आपण पाहतोय निगेटिव्ह राहिली आणि त्यामुळे आता मात्र इथून विजयापासून फक्त 2 पावले दूर जय हनुमान खानवल बस संघ. आज गोलंदाजाचं मात्र इथे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. पुन्हा मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी थोडासा हलकासा मुवमेंट घेतो आणि बादची कडा लागली आणि फलंदाज करण मेहर सुद्धा आता मात्र या ठिकाणी बादून माघारी परततोय. असं वाटते की सायंकाळच्या सत्रामध्ये जो सेमीफायनलचा सामना खेळायचा आहे त्याच्यासाठी मात्र थोडीशी घाई असावी मेहर 11 बापगाव संघाला, परंतु असं नाही आहे मित्रांनो. ज्यावेळी आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये जातो त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 100% कमेंट्समेंट देणं फार गरजेचे असतात, परंतु आज ती चुकी मेहर 11 संघाच्या वतीने मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि लगभग या स्पर्धेच्या माध्यमातून विचार केला तर पहिल्याच फेरीमध्ये आय थिंक संघ आता या स्पर्धेच्या बाहेर होण्याच्या
रस्त्यावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय असं म्हणायला हरकत नाहीये. निवड जितेश आलाय. लास्ट गो, शेवटचा बॉल या सामन्यातील. हो, इथे सुद्धा चांगला चेंडू लावून अपील फिंगर अप आणि लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 सफलता प्रणयने मात्र इथे प्राप्त केल्या आणि अखेर पहिला विजय या स्पर्धेमध्ये संपादित केल्याचे अनुमान खांडवल संघानं. अभिनंदन मिस्टर प्रशांत शेठ पाटील. बट हार्ड लक टीम मेहर 11 बापगाव अँड हार्ड लक बाळरामजी मेहर. चला, तुम्हाला आता पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि स्पेशली हार्ड लक भावेश. देऊया आपण सामनावीर पुरस्कार. लो स्कोरिंग होता आणि